धाराशिव जिल्ह्यामध्ये एकीकडं खत टंचाई निर्माण झालेली आहे, मात्र दुसरीकडं खताचा बोगस काळा बाजार जे आहे ते उघडकीस आलेला आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी आता आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहे ती 2 टेम्पो या ठिकाणी बोगस 3 टेम्पो या ठिकाणी बोगस खताचे भरून आणलेले आहेत आणि या ठिकाणी जर हे पाहिलं तर या ठिकाणी हे खत सुद्धा खाली टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी कृषी अधिकारी सुद्धा जिल्हा कृषी अधिकारी दाखल झालेले आहेत। ह्या शेतकऱ्यांनी कुठून हे टेम्पो आणलेत आणि नेमकं काय प्रकरण आहे हे आपण पाहूयात। आपल्याबरोबर शेतकरी आहेत, नेमकं काय हे टेम्पो कुठून आणले तुम्ही आणि हे खत कुठं तुम्हाला हे झालं म्हणजे कलेक्ट झालं? माझं नाव सूरज बचाटे, मी राहणार ताडीपरगा। कारण आम्हाला या भागामध्ये कळलं तुळजापूर नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही बघत आहे शेतकऱ्याला फसवत आहेत आणि काय करतात, साध्या पावत्या देतात, असले बनावट खत देतात, त्याच्यावर 20-20 असेल, 18-18, 10 असेल, 12-32, 16 असेल, असे बऱ्याच प्रकारचे त्यांनी पोत्यावरती त्यांनी जे नंबर टाकतात आणि खातरमध्ये माती निवड। आणि दुसरा मुद्दा त्याला मी दुकानदाराला म्हणली बनावट खाती का लागला तुम्ही, हे नाही तुम्ही काय म्हणतात। मग असं बरेच शेतकरी मला येऊन आम्हाला सांगायला लागले की बाबा आम्हाला बनावट खात देते, साध्या पावत्या ते ओरिजिनल देत नाही। मग मी स्वतः गेलो दुकानी, ओमकार आपलं स्वामी दुकान जे आहे अंदूरला, त्याच्याकडे गेलो कृषी सेवा केंद्राकडे, त्याला म्हणलो असा प्रकार नाही म्हणला, ही खात 1 नंबर आहे, तुम्ही कुठे बी जावा कुठे बी वापरा। मग असं म्हणल्यावर मी म्हणलो आम्हाला शेतकऱ्याला पाहिजे, म्हणलो आम्ही 500 पॉकेट आम्हाला खात पाहिजे म्हणून असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांना फोनपे 50,000 आम्ही टाकल्यानंतर त्यांनी आम्हाला खात पाठवून दिला। खात पाठवून दिला, सगळे शेतकऱ्याला बोलून घेतलो बाबा ही बनावट खात आहे। मग असं बहाणा केल्यावर संध्याकाळी काल आम्ही गाड्या 7 वाजता 8-9 वाजता गाड्या आल्या आमच्या इकडे ताडीपरगाला। मग तिथं आल्यानंतर त्यांनी जे आले त्यांचे जे माणसं आले, त्याचे माणसं आल्यानंतर सकाळी माणसं आले, कंपनीचा माणूस आला, ती गाडी तिथे उभा राहिली त्यांची। या खतामध्ये नेमकं काय आढळलं तुम्हाला ते तुम्ही बोगस म्हणताय? बोगस म्हणजे आम्ही आण्या लॅबला टाकलेले दुकुल आमचे रिपोर्ट आहेत, ती पुण्याला दुकुल टाकलेले रिपोर्ट आहेत, आणि ही माती आहे आणि ही खात आहे, ही खात आहे, ही बघितल्या तुम्हाला कळणार आहे, ही माती आहे निवळ 20-0 जे आहे NPK म्हणजे त्याच्यावर जे लिहिलेलं आहे, ही खात नाही। कितीला एक बॅग विकतात ते? ही 1300 रुपयाला बॅग विकतात, 1350 ला बॅग। हा त्याच्यात माती आहे, हे माती आहे, प्युअर माती आहे, काय योगा तुम्ही बघा की चेक करा, माती आहे। आता खाऊन तर बघितलं तर माणसाला काय होणार नाही। मी 2 वेळा हा काय परिस्थिती? काय नाही, काय त्यांच्यावर कारवाई करावी, कलेक्टर साहेब आणि कृषी अधिकारी साहेब समोरच आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून पूर्ण, आणि कृषी अधिकाऱ्याला आमचं सांगणं आहे की टोटल जेवढे दुकान आहेत त्यांच्यावर सगळेच चौकशी करून त्यांची माल कुठले आणले, त्यांचे GST तपासावी, माल किती गेला हे सगळं तपासलं पाहिजे। कुठं तयार झालंय? हे आता कोण नांदेड म्हणतंय, ते आता त्या अधिकारी आले त्या कंपनीचे कोल्हापूर म्हणतंय, काही सांगायलेच नाव। काल फाईल तपास आता तुम्ही हे जिल्हाधिकारी काय म्हणले तुम्हाला? जिल्हाधिकारी काय बोलले ना, आता फौजदारी गुन्हे दाखल करून म्हणले, त्यावर दाखल करून सील करून म्हणले दुकान ते। आणि तुम्ही त्यांना फोन पे वर पैसे टाकून हे मागवून घेतलं? हा, मागून घेतलं, असं देत नव्हते ना। गेल्या वेळेस आमच्यावर गाडी चढवली होती, आमच्यावर हल्ले झाले 2 वेळेस खातं पकडल्यावर। हा, ही अशी परिस्थिती आहे। एकंदरीत एका साईडला इकडं खत टंचाई आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांनी हे बोगस खत जे आहे ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। नेमकं आता ह्याच्यावर कारवाई काय होणार? या ठिकाणी कृषी अधिकारी सुद्धा आहेत, जिल्हा कृषी अधिकारी। सर, काय चाचणी केली काय, काय झालं? नाही सर, हे श्री महाराष्ट्र फर्टिलायझर्स अँड केमिकल कंपनी नांदेडची ही खत उत्पादन कंपनी आहे। बोगस आहे का सांगा फक्त, हे बोगस आहे? नाही, पहिला टॅप सांगतो ना, हे खत उत्पादित कंपनी आहे, त्याची मार्केटिंग कंपनी ही चांदवड जिल्हा कोल्हापूरला आहे। त्यांनी आपल्या तुळजापूर तालुक्यातील अंदुरा येथे त्यांनी खतं सप्लाय केले होते ओमकार कृषी सेवा केंद्रावर। आज आमची टीम लातूर येथे प्रशिक्षणासाठी गेली होती आणि शेतकऱ्याला ज्यावेळी बाब लक्षात आली, शेतकऱ्यांनी पैसे देऊन खत करून इथं खरेदी करून इथं आणलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता हा पंचनामा करून आम्ही खत पोलीस स्टेशनला, आता देशमुख साहेबांशी बोलणं झालं, हा खत आम्ही पोलीस स्टेशन सीज करून ठेवतो। ओरिजिनल आहे का बोगस आहे तुम्हाला कधी कळलं? बोगस आहे, बोगस आहे ना? हा 100% बोगस आहे, पण लिगल कोर्टाच्या समोर जाण्यासाठी आम्हाला ह्याचे लिगल शॅम्पल काढून जे गव्हर्नमेंटचे जे लॅब आहे, गव्हर्नमेंटच्या लॅबला हे तपासून हे बोगस आहे हे सिद्ध आपल्याला करावं ते प्रिमाफाशी जरी मला तोंडाला परत कारवाई होणार आहे। मग आता उद्याचं हे जे बोगस खत आहे ह्याच्यानुसार जे दुकानदार आहे आणि संबंधित कंपनी आहे ह्याच्या विरोधात FIR नोंद होणार। आता याचे सॅम्पल घेतले तुम्ही? आज नाही, आताच आहे बाबा, 10-15 मिनिटापूर्वी लक्षात आली। आता ही तर आम्ही देशमुख साहेब बोलून हे पोलीस स्टेशनला माल जप्त करायला सांगितलं याच्यामध्ये, आणि त्यात RDC कडबकर साहेबांनी सूचना दिल्यात ह्याच्यामध्ये। आता हेच आम्ही तुळजापूरला जे त्यांचे 2 दुकान आहेत, 2 टीम तिथल्या पोलीस स्टेशनने बोलले, पोलीस स्टेशनचं प्रोटेक्शन घेण्यासाठी 2 टीममध्ये जाऊन ते दोन्ही दुकानचा जे माल आहे, दोन्ही दुकानचा माल सीज करून उद्याच्याला त्याच्यावर FIR नोंद करतो। आज संध्याकाळी अशा प्रकारे हे बोगस खताचे 3 टेम्पो जे आहेत ती जप्त करण्यात आलेले आहेत आणि याचं चाचणी सुद्धा कृषी विभागाने केलेली आहे आणि यांच्यावर नक्की कारवाई होईल असं कृषी विभागाचे अधिकारी यांनी आपल्याला सांगितलं। कॅमेरामॅन शरणसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.